पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझा प्रिय बंधूंनो बहिणींनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया हालेलुया आजच्या शुभ वर्तमानामध्ये स्वतः प्रभूने बोललेली गोष्ट आहे प्रभूचा द्वेष करणारे लोकांबद्दल. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. आज आपण या गोष्टीबद्दल थोडा विचार करू. हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेले सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी पाळावं म्हणून आहे. हालेलुया. नाही तर ते पवित्र ग्रंथामध्ये लिहिलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचे लोकांनी द्वेष केला. येशू ख्रिस्ताला देवानी सभा बहिष्कृत केला, म्हणजे बाहेर काढला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. आपल्या जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये ज्यांच्यावर आपण प्रयत्न करतो, प्रेज द लॉर्ड, ज्यांच्यासाठी आपण जगतो अशा लोक कधी कधी आपल्याला त्रास करतात. प्रेज द लॉर्ड. केवढं जास्त प्रेम मी केलेलं आहे आणि प्रतिसाद मात्र खूप कमी होत आहे तेव्हा हृदयामध्ये वाईट वाटतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. अनेक लोक मी पाहिलेलं आहे, अनेक लोकांनी कधी कधी मला बोललेलं आहे, फादर मला आता जगायलाच नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी मुंबईमध्ये एका घरी कोणाला तरी भेटायला गेलो. हालेलुया. तिथे एक आजीबाई होती. त्या आजीबाईने मला सांगितलं, फादर मला आता मान एवढे म्हणून प्रार्थना करा. आपण रागाच्या घरामध्ये असलेल्या लोकांच्या बद्दल ऐकलेलं आहे, स्वतः पाहिलेलं आहे. हालेलुया. काही लोक सरळ मनाने सांगतात मला चिड वाटते, मला चिड येते. हालेलुया. काही लोक सांगतात मला तुझा चेहरा नाही बघायचा. हालेलुया. काही लोक सांगतात माझ्याकडून जा. हालेलुया. धन्यवाद येशू. या सगळ्या गोष्टी जे होत आहे तेव्हा येशूने आपल्याला आजच्या वाचनाद्वारे बोललेल्या गोष्टी आपल्या ध्यानात घ्यायच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने सांगितलं माझा द्वेष केला असेल तर तुमचा पण द्वेष केला. तुम्ही कितीही चांगला असो तरी तुमचा द्वेष करणारे भरपूर लोक येतात. जेव्हा आपल्याला भयंकर राग येत आहे, जेव्हा आपल्याला भयंकर चिड येत आहे, काय करायचं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सायकोलॉजी आपल्याला शिकवत आहे. तुमच्या काकडे करण्यामध्ये जरा बोलले, जरा शांत बसा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 अब्राहम लिंकन, प्रेज द लॉर्ड, भयंकर राग त्यांना स्वतःला आले. हालेलुया. आणि त्यांच्यावर राग करणारे जे काही लोक वर त्यांना भेटायचा तेव्हा अब्राहम लिंकन सरळ जाऊन त्यांना एक पत्र लिहायचा. एक चांगला मार्ग आहे. हालेलुया. कोणाबद्दल चिड आला तरी पत्र लिहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्राहम लिंकन जाऊन एक पत्र लिहायचं. हालेलुया. पत्र लिहून झाल्यावर पहिले पत्र त्याने लिहून ठेवले. त्यानंतर सेक्रेटरीला दुसऱ्या दिवशी विचारलं, ते टाकलं का? हालेलुया. त्यांनी सांगितलं की नाही टाकलं. म्हटलं घेऊन. हालेलुया. त्यांनी आदल्या दिवशी जे काही लिहिले त्यातील काही शब्द थोडा जास्त आहे म्हणून त्यांना पाठलं, त्याची पॉडी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच ठेवले. 2 दिवसांनी परत एकदा ते चिठ्ठी उघडून बघितलं. त्यांना वाटलं की अजून थोडा
कट करण्यासारखं आहे, एवढं नको. प्रेज द लॉर्ड. एक आठवडाभर त्यांनी हे सर्व लिहून ठेवलेले जे आहे ते सर्व ठेवल्यानंतर आठवड्यानंतर त्यांनी सेक्रेटरीला सांगितलं ते नको करा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे थोडक्यात बोललं तर सर्वसामान्य माणसांना जे राग येत आहे ते एक आठवडाभर विचार केलं तर ते डोक्यातून निघून जाण्यासारखा गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, मी तुम्हाला महत्त्वाचं काही मार्गदर्शन आज तुम्ही देवाची लेकरं आहेत म्हणून तुम्हाला देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले मुद्दा, तुमच्या जीवनामध्ये समजा तुम्हाला कोणतरी त्रास दिला किंवा तुम्ही त्रासातून गेला, हालेलुया, तुम्ही जे काही करायला जाणार तुमच्या ध्यानात वारंवार त्या व्यक्तीचा चेहरा येणार. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करायला बसलं तर देवाचा चेहरा नाही येणार, त्यांचा चेहरा येणार. हालेलुया. जेवण बनवायला गेलं तर जेवण बनवताना पण त्यांचेच विचार येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी काही लोक नकळत काय बरोबर नकळत कधी मीठ टाकायचं त्या ठिकाणी साखर टाकणार, साखर टाकायचं त्या ठिकाणी मीठ टाकणार. हालेलुया. अनेक गडबड होण्याची शक्यता आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर जसे आज माधुरी ताईने त्याच्या जीवनाचा काही अनुभव सांगितलं तसा प्रकारे आपल्याला करण्यासारखी एक गोष्ट आहे. हालेलुया. आपल्या घरी येशूचा फोटोचा जवळ जाऊन बसा किंवा येशूचा माधुरी ताईने त्याच्या अनुभवामध्ये बोलले की क्रूसावरच्या येशूकडे बघितलं. हालेलुया. क्रूसावरच्या येशूकडे बघितलं तर आपल्यामध्ये काय होते? हालेलुया. अनेक सत्य समजणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फेमस, खूप प्रसिद्ध असा एक बिशप आहे, बिशप फुलटन शीप. प्रेज द लॉर्ड. त्या बिशप फुलटन शीपचे एक छोटासा सुंदर पुस्तक माझ्याकडे आहे. हालेलुया. त्यामध्ये बिशप फुलटन शीपच्या प्रार्थनामध्ये बिशप फुलटन शीपने बोललेली गोष्ट असे आहे, येशू तुझा दुःख सहन, तुझ्या क्रूसाचे वाट हे माझा जीवन कथा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय असेल? हालेलुया. मी ज्या प्रकारच्या चुका केलेल्या आहेत त्या सर्व चुका क्रूसावरच्या येशूकडे बघितलं तर मला दिसणार. प्रेज द लॉर्ड. त्याच्या डोक्यावर जे काट्याचं मुकुट आहे ते काय आहे? प्रेज द लॉर्ड. मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक लोकांचा अपमान केलेला आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक लोकांची निंदा केली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना मी तुच्छ लेखलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट पाहिजे किंवा सोन्यापेक्षा श्रेष्ठ असा काही रत्नवर असेल तर त्याचा मुकुट येशूचा हक्क आहे. हालेलुया. तर येशूच्या डोक्यावर काय मिळाले? काय मिळाले? काट्याचा मुकुट. प्रेज द लॉर्ड. काटा म्हणजे ना हे लाजाळू वर जे झाड आहे ना त्याच्यासारखे काय नाही येते. हालेलुया. भयंकर लांब असलेल्या काटा. हालेलुया. हे ते काटे आहेत ते येशूच्या डोक्यावर फिरवून ठेवले. हातोडा घेऊन मारून आतमध्ये घुसवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी ज्यांना माझा प्रेमाचा हक्क आहे, हालेलुया,
ज्याला मी आनंद द्यायला पाहिजे अशा कोणाचा तरी मी जर अपमान केलं, हालेलुया, तेव्हा तिथे काय होत आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मीच प्रभू येशूच्या डोक्यावर काट्याचा मुकुट लावलेला आहे, त्यावरती अजून हातोडा मारलेले ते लोक आहेत, त्यांच्या सोबत सामील होत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, येशूकडे बघा. येशूच्या हातामध्ये जखम आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूच्या पायावर जखम आहे. आपण पाहतो येशूच्या कुशी भाल्याने उसळण्यात आलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणजे डोक्यावरचं जे काट्याचं मुकुट आहे त्याबद्दल जर आपण विचार केला, येशूच्या शरीरातील प्रत्येक भागातील जखम ते काही आहे? दात मजबूत नाही म्हणून काही खायला वगैरे गेलं तर लगेच आंबल्यासारखा त्रास होत आहे, असे कोणाला तरी गुरुवाचा स्पर्श करत आहे. हालेलुया. पोटामध्ये एक ऑपरेशन झालेलं आहे, तरी ऑपरेशन झालेल्या ठिकाणी अजून दुखणं येत आहे, असे कोणाला तरी त्या ऑपरेशन मुळे झालेल्या त्रासाच्या बंधनातून प्रभू आता आशीर्वादाने बरे करत आहे. हालेलुया. चक्कर आल्यासारखा होऊन एका साईडने पडायला जात आहे, असे कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. पायाच्या गुडघ्याच्या पाठीमागच्या भागातील शिर दुखत आहे, असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. हालेलुया. हालेलुया. आपण आता हात जोडून एक आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव.